आपण बोले तो कान खोल के सुन. खोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. आपण बोले तो कान खोल के सुन. खोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. तुम्ही जो आता प्रीमियम व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण हेडमध्ये सांगितलेलं. आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे. कॅपकट ते ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली बीट मॉड आहे इथून सिलेक्ट करून इथून ॲड करायचं. बीट मॉड इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉडवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडे ते स्क्रोल केल्यानंतर इथून मग एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो बीट मॉड आहे त्यावरती क्लिक करून आपली पहिली बीट कुठे चेंज होते बघायचं. थोडं पुढं आल्यानंतर इथून ही बीट चेंज होईल. ठीक आहे, अशा प्रकारे इथे आहे. तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होत आहे. ठीक आहे, इथून बघू शकाल की इथून चेंज होत आहे. ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करूया. ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघूया. तर इथे आपली बीट चेंज होते. ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ तो शेवटच्या बीट मार्गाने तुम्हाला कट करत न्यायचा आहे. कट केल्यानंतर आता आपल्याला सिम्पली ही जी पहिली बीट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. खाली थोडे ते स्क्रोल केल्यानंतर रिप्लेचं एक ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करून तुमचा फोटो सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आणि 2 बटन इथून सेट करू शकता. त्याच्यानंतर ही जी दुसरी बीट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा रिप्लेसवरती क्लिक करायचं आहे इथे आणि इथून तुम्हाला आपण एक PNG देईल. ठीक आहे, ते तुम्हाला इथून ॲड करायचं अशा प्रकारे. तर इथून ॲड केल्यानंतर हे PNG खाली आणायचं अशा प्रकारे, थोडं अशा प्रकारे. ठीक आहे, जसं ते म्हणाले तशा प्रकारे. तिसरं PNG पण सेम आपल्याला जे PNG इथून ॲड करायचं रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करून ते आपण हे जे PNG इथून ॲड करू ह्याची लेंथ पण अशा प्रकारे खाली आणूया. ठीक आहे, इथून बसलेलं आहे आपली. ठीक आहे, त्याच्यानंतर आता चौथी 5वी बीट इथून जे आपण पुढच्या बीट आहे त्यांना इथून तुम्ही फोटो ॲड करून घ्यायचे. तुमचे फोटो ॲड केल्यानंतर सिम्पली आपल्याला पुन्हा पहिल्यांदा उठायचं आहे. इथे ओव्हरलेज ऑप्शन त्यावरती क्लिक करून पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपलं PNG इथून ॲड करायचं आहे. आपण PNG दिले आहे. हे PNG इथून ॲड केल्यानंतर ह्याची लेंथ पहिला जो फोटो आहे तेवढीच ठेवायची अशा प्रकारे आणि झूम करायचं असं थोडं, म्हणजे स्क्रीनवर सेट होईल ते आपली व्हिडिओची जी साईज आहे तिथपर्यंत. ठीक आहे, त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना चौथा बीट आहे ना, म्हणजे जिथून चौथा फोटो आपला चालू होतं आहे तिथे यायचं आहे. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून दुसरं PNG इथून ॲड करायचं आहे आणि ह्याची लेंथ शेवटपर्यंत न्यायची. ठीक आहे, अशा प्रकारे आणि झूम करा अशा आहे. ठीक आहे, तर मी काय करतो आता इथून हे जे फोटो राहिले तर आपले बीट नाव इथून ॲड करायचे. इथून ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या. येथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण PNG इथून ॲड करून घेतले अशा प्रकारे. तुम्हाला पण अशा इथून फोटो आणि PNG इथून ॲड केल्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्यांदा उठायचं आहे आणि हे जे आपलं पहिले ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ट्रेंडिंगमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल तुम्हाला, लेमन फ्लॅटचं इथून सिलेक्ट करायची. जी खालची लेंथ आहे संपूर्ण कमी करायची आणि तुम्हाला अप्लाय टॉल्स ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपलं हे जे 2 नंबरचं PNG त्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 3 नंबरला, त्यावरती क्लिक करून कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. ठीक आहे, यामध्ये आल्यानंतर हा जो प्लॅनोमा 1चा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या PNGला आपल्या सिम्पली प्लॅनोमा 2चं त्याने इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या ते पुढचं फोटो आहे त्या फोटोला आपल्या कॉम्बोमधलाच स्ट्रेच अँड डिस्टोरचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला सिम्पली डिस्टोर अँड स्ट्रेचचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला आपल्या सिम्पली कॉम्बोमधला स्लाईड अँड व्ह्यूचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या कॉम्बोमधलाच वेव्ह अँड स्लाईडचा जो फेड आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्यांदा उठायचं आहे. पहिल्यांदा उठल्यानंतर इथे मग इफेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ टूवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला इथे प्रोच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. ठीक आहे, यामध्ये हा जो कार्ड ओराचा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या जे इफेक्ट लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड 0 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना चौथा फोटो आहे, म्हणजे हे PNG संपल्यानंतर जो फोटो येतो आपला तिथे यायचं आहे. इथे आल्यानंतर हे तर आपल्या व्हिडिओ टूवरती क्लिक करून सिम्पली नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं. ठीक आहे, यामध्ये आल्यानंतर एक तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सेक नावचं, तर सिलेक्ट करायचं अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्या जे इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला 10 सेकंदाचा फोटो आहे तिथून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. स्पीड आणि इंटेन्सिटी 20-20 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या तिथेच यायचं आहे आणि व्हिडिओ टूवरती क्लिक करून पुन्हा आपल्या नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे.
यामध्ये तुम्हाला इफेक्ट म्हणजे ब्लॅक फ्लॅश टूचा आहे तो सिलेक्ट करायचा अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्या बॅगची लेंथ असेल 10 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची आणि सिम्पली हा जो व्हिडिओ आहे तिथं आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वर जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा व्हिडिओ आहे तिथून एक्सपोर्ट होऊन जाईल.